सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की चिडचिड. ॲक्च्युली ना आज दिवसभरामध्ये माझी एवढी प्रचंड चिडचिड झाली आहे की त्याला काही लिमिटच नाहीये. म्हणजे खूप दिवसांपासून मी एवढी चिडचिड कधीच केली नसेल ती चिडचिड आज मी या चिडचिडी मागचं रिझन काय असतं किंवा काय असू शकतं हे फाइंड आउट करत. तर झालं असं की नॉर्मली आता मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर ना काही काम होतं की जे माझं कंप्लीट झालं आणि ते काम कंप्लीट झालंय म्हणून आपल्याला अजून एक्स्ट्राचं काम दिलं गेलं. आणि मग त्याच्यानंतर असा भयानक मला वैताग आला, की मी बोलूच नाही शकत त्या विषयावर. म्हणजे सांगायचा मुद्दा हा, की आपण जीव तोडून हे काम करणार, ठीक आहे? आणि मग आपलं काम कंप्लीट झालंय म्हणून आपल्याला परत अजून एक्स्ट्रा काम देणार. बापरे! मग असं डोक्यामध्ये माझ्या भन करायला लागलं, काय सांगायलाच नको. पण अगेन मी थोड्या वेळानंतर जरा शांत झाले आणि शांत झाल्यानंतर विचार केला, की मी त्या सिच्युएशनला रिॲक्ट करायला नको होतं. मी रिस्पॉन्ड करायला पाहिजे होतं. सो आता मग हे रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड म्हणजे काय, की एखादी सिच्युएशन घडते किंवा एखादी घटना घडते, एखादी गोष्ट घडते आपल्या लाईफमध्ये आणि त्यावेळेला ना आपल्याला भयानक राग येतो म्हणजे अनकंट्रोलेबल राग आपल्याला येतो आणि मग त्यावेळेला आपण काय करतो पटकन, पटकन सगळ्या गोष्टी अशा पटापट, पटापट समोरच्याला बोलून जातो. मग आपण याचा विचार नाही करत, की त्या समोरच्या व्यक्तीला राग येईल किंवा त्या व्यक्तीला वाईट वाटेल आणि आपण पटापट सगळं बोलून मोकळं होतो आणि मग असं होतं झालं बोलून सगळं. पण ज्यावेळेस आपण शांत होतो आणि शांत झाल्यानंतर विचार करायला लागतो, तर तेव्हा आपल्याला थोडंसं रिअलाईज होतं, की या सिच्युएशनला अशा प्रकारे हँडल न करता थोडंसं वेगळ्या वेने हँडल करणं गरजेचं होतं. जसं की शांतपणे जी समोरची व्यक्ती बोलतीये ते आपण ऐकून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर थोडंसं आपण त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. त्या व्यक्तीचं म्हणणं नक्की काय हे ऐकून घ्यायला पाहिजे आणि मग आपल्याला जे काही वाटतं तर ते शांतपणे समोरच्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर का तुमचा संयम सोडला किंवा तुम्ही जर का तुमचा राग अनावर केला, तर मग मात्र कॉन्फ्लिक्टवाली सिच्युएशन क्रिएट होऊ शकते आणि ही सिच्युएशन जर का तुम्हाला अव्हॉइड करायची असेल, स्वतःची चिडचिड थांबवायची असेल, तर त्यावेळेला आपल्याला रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे, ना की रिॲक्ट. सो येस, आजचा हा अनुभव होता. अजून खूप सारे अनुभव येणार आहेत. डेली लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात. सो मी हेच ट्राय करते, की मला त्या गोष्टींबद्दल काय वाटते किंवा आपण कशाप्रकारे कनेक्ट करू शकतो. सो परत एकदा भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक सो मच. बाय. हॅव अ नाईस डे.